वर्धा में संविदा स्वास्थ्य कर्मचारी प्रदर्शन के 11वें दिन उन्होंने गणपति बप्पा को एक बयान देकर ध्यान आकर्षित किया। वर्धा में एनएचएम के संविदा स्वास्थ्य कर्मचारियों ने समायोजन की मांग को लेकर पिछले 11 दिनों से धरना शुरू कर दिया है। उन्होंने इस विरोध प्रदर्शन में विभिन्न गतिविधियों को अंजाम देकर ध्यान आकर्षित किया, क्योंकि सरकार संविदा कर्मचारियों की मांगों पर ध्यान नहीं दे रही है। इसलिए अब कर्मचारियों ने गणपति बप्पा को प्रसाद चढ़ाया। ये संविदा कर्मचारी वर्धा के महादेवपुरा स्थित गणेश मंडल पहुंचे। उन्होंने एक बयान दिया और ऊंची गणेश प्रतिमा को प्रसाद चढ़ाया। इस दौरान बड़ी संख्या में प्रदर्शनकारी कर्मचारी मौजूद थे। उन्होंने नारे लगाकर ध्यान आकर्षित किया है। राजेंद्र खांडारे की रिपोर्ट। आज आम्ही इथे एक आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं कालच आगमन झालेलं आहे आणि आम्ही एनआरएचएम अधिकारी आणि कर्मचारी मागील आज आमच्या आंदोलनाचा 11वा दिवस आहे। 19 ऑगस्ट पासून आम्ही आंदोलन करून राहिलेलं आहे, पण सरकारने अजूनपर्यंत आमच्या आंदोलनाला कुठलीही म्हणजे हे दिलेली नाही आहे, दखल दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथे बाप्पांना एक साकडं घालण्यासाठी आलेलो आहे की या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी येऊ दे आणि आमचे एनआरएचएम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तात्काळ लवकरात लवकर समायोजन होते, यासाठी आज आम्ही इथे आंदोलनामध्ये हे करायला आलेलो आहे। ज्या प्रकारे आमदार खासदारांचं जेव्हा पगारवाढीची वेळ येते किंवा कुठल्याही याची वेळ येते तर एका 5 मिनिटंही सुद्धा त्यांना लागत नाही, तर 2 मिनिटांमध्ये त्यांचा जो GR आहे तो पारित होतो। आणि जर आम्ही एनआरएचएमचे अधिकारी आणि कर्मचारी एवढ्या कोरोना काळामध्ये एवढी अत्यंत महत्त्वाची सेवा दिली आणि आज 11 दिवस झाले आम्ही इथे रस्त्यावर बसून राहिलेलो आहे, तरी पण आमची म्हणजे शासन दखल घेत नाही आहे। त्यासाठी आज आम्ही इथे बाप्पांना साकडे घालण्यासाठी आलेलो आहे। असं वाटते की गणपती बाप्पांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते जे दैवत आहे हे खूप सर्वांचं सुख करता आणि दुःख करता, सगळ्यांचं सुख आणि दुःख म्हणजे दुःखाचं निवारण करणारे आहे। त्याच्यामुळे आमचं जे एनआरएचएम अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं ते दुःख आहे मागील आम्ही 20 वर्षापासून भोगून राहिलेलो आहे, तर ते सरकारला नक्कीच गणपती बाप्पा सद्बुद्धी देतील आणि आमचं जे समायोजन आहे ते तात्काळ पूर्ण होईल अशी आम्हाला एक आशा आहे। आमच्या आंदोलनस्थळी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर हे येऊन गेलेले होते आणि आम्ही जेव्हा त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे आमचं असं काम आहे आणि हे झालं पाहिजे, तुम्ही सरकार पुढे आमची याची कुठेतरी मागणी करा, तर ते म्हणाले की हो तुमचं काम होणार आहे, आम्ही पॉझिटिव्ह आहे, पण याला वेळ लागेल। तर मग आम्हाला एकच म्हणायचं आहे तुमच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना की तुम्ही या जिल्ह्याचे बाप आहेत, तर मग तुम्ही आम्हाला वेळ लागेल तर वेळ किती दिवस लागणार आहे हे तरी आम्हाला एक त्यांनी नक्की सांगायला पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे।